श्री क्षेत्र मेहकरी इथं काल्याच्या कीर्तनानं श्री सद्गुरुनाथांच्या मठात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली। काळ्या मसाल्यातील आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला। अहिल्यानगर तसंच पंचक्रोशीमधील तब्बल 50,000 भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। काल्याच्या कीर्तनातील दहीहंडी लक्ष्मण महाराज यांनी फोडली आणि मग महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली। मेहकरी गावात घराघरातून बाजरीच्या भाकरी आणण्यात आल्या होत्या आणि महाप्रसादाची आमटी मेहकरी ग्रामस्थांनी मठाच्या बागेत चुलीवर तयार केली। त्यासाठी लागणारे मसाले दानशूर भाविकांकडून घेण्यात आले। मेहकरी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ भाग्यश्री नंदुशेठ पालवे तसंच उपसरपंच शरद बडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा सोहळा पार पडला। नगर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय गीते, सुधीर पोटे, उद्धवराव गीते, काशीनाथ आव्हाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। हा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह कधीपासून आयोजित करण्यात येतो याची कोठेही नोंद नसल्याचं लक्ष्मण महाराज सांगतात। अनादी काळापासून परंपरेप्रमाणे हा सोहळा पार पडत असल्याचं सांगितलं जातं। महाप्रसादासाठी तयार केलेल्या आमटीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असून हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर वर्षभर कोणालाच पोटाचे विकार होत नाहीत। त्यामुळे भाविक वर्षभर या महाप्रसादाची प्रतीक्षा करत असतात। श्री सद्गुरुनाथांच्या कृपेनं श्री संत वैकुंठवासी परमपूज्य नामदेव बाबा आणि श्री संत खुशाल भारती महाराज यांच्या आशीर्वादानं हा सोहळा दरवर्षी असाच थाटामाटात आणि भाविकांच्या अलट गर्दीमध्ये पार पडतो। या ठिकाणी या महाराजांची संजीवन समाधी असून तिथे आमटी भाकरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर या महाप्रसादाला सुरुवात होते। हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला। सप्ताहाबद्दल सालाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा भंडारा आणि या भंडाऱ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी साजरा झालेला आहे। आणि या भंडाऱ्याची आख्यायिका अशी आहे, हा भंडारा केव्हापासून चालू झालेला आहे हे कोणालाही अद्याप सांगता येत नाही। अनादी कालापासून चालत आलेला हा नाम सप्ताह आणि हा भंडारा या भंडाऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की आज शेवटच्या दिवशी आमटी भाकरीचा महाप्रसाद या ठिकाणी साजरा होत आहे। आमटी भाकरी सेवन करण्याकरता, महाप्रसाद घेण्याकरता सर्व भाविक भक्त हजारोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात आणि भगवान सद्गुरुनाथांचं, नामदेव बाबांचं, श्रीसंत खुशाल भारती बाबांचं दर्शन घेऊन अगदी समाधानाने प्रसाद घेतात आणि आनंद उत्सव साजरा अशा प्रकारचा करतात। अशा पद्धतीचा हा नाम सप्ताह आहे आणि सर्व कार्य जे आहे सर्वच्या सर्व ग्रामस्थ, गावातील सर्व तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन या भंडाऱ्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा करत आहेत। असा या भंडाऱ्याची आख्यायिका आहे। मध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची आजची शेवटची सेवा आदरणीय हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज यांनी चांगल्या पद्धतीचे कीर्तन म्हणून आम्हाला सर्वांना दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी ते श्रवण केलेलं आहे, त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने मनापासून महाराजांना धन्यवाद देतो। आणि ही जी आज जो सप्ताह चालू आहे हा अखंडित सप्ताह चालू आहे, हा कोणीही सांगू शकत नाही कधीपासून चालू आहे। आणि हा जो सद्गुरूचा संजीवन समाधीचा जो भंडारा असतो, हा भंडारा गावकरी, सर्व गावकरी मिळून एकत्रित मिळून साजरा करतात आणि त्याचा आनंद घेतात। हा भंडारा असतो आमटी भाकरीचा। इथली आमटी खाल्ल्याच्या नंतर वर्षभर कोणाचं पोट दुखत नाही आणि ही सगळी आयुर्वेदिक पद्धतीने आमटी बनवलेली आहे आमटी भाकरी। आणि याचा सगळेजण आम्ही गावकरी मिळून सगळेजण स्वाद घेतो। परिसरातले सर्व लोक येतात, तालुक्यातून लोक येतात। असा हा भंडाऱ्याचा मंत्री महोदयाच्या हस्ते फोडायचंय आणि मंत्री महोदय खालच्या नाहीचे नाही तर मंत्री महोदय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व तरुण मंडळाचं, सर्व ग्रामस्थांचं दैवत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब, त्यांची सुकन्या माननीय आमदार मंत्री पंकजाबाई मुंडे आणि माननीय नामदार मंत्री धनंजय मुंडे या 3 मंत्र्याच्या हस्ते, मुख्यमंत्री धनंजय मुंडे मंत्री, पंकजाबाई मंत्री या 3 मंत्र्याच्या हस्ते मठाच्या जीर्णोद्धाराचा नारळ आपण फोडण्याकरता
माननीय आमदार शिवाजीराव कडले साहेबांना सांगितलंय की या तिघांच्या तारखी घ्या आणि त्यांच्या हस्ते मठाच्या जीर्णोद्धाराचं नारळाचं फोडण्याचा कार्यक्रम आपण मध्यंतरी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या आणि या दोघांच्या तारखी भेटतील त्यावेळेस आपण त्या मठाच्या जीर्णोद्धाराचं नारळ फोडणार आहोत आणि मग त्यावेळेस आपल्याला काय वर्गणी मागायची ती त्यावेळेस ठरेल. त्यावेळेस 4-5 जणांची एक बळी ठरल्या जाईल आणि त्या 4-5 जणांकडेच वर्गणी जमा केली जाईल. पण नारळ जीर्णोद्धाराचा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे ज्यावेळेस मुख्यमंत्री येतील त्याच वेळेस आपण मठाच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम करणार आहोत. हा आमदार शिवाजीराव कडले साहेब यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की 100% हे तिन्ही मंत्री मी सद्गुरू मठामध्ये आले असा शब्द कडले साहेबांनी दिलेला आहे. आणि लवकरात लवकर कडले साहेबांना पुन्हा फोन करून आपण लवकरात लवकर हे तिन्ही मंत्री या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता वेळ जरी होत असेल पण हा सर्व मठाचा कार्यक्रम आहे. वेळ होत असेल तरी वेळ झाला असं मग मनामध्ये आणू नका. मग बडबड करायचे काम करू नका. हे नेम मलाही माहिती आहे. पण आता थोडाफार जरी उशीर जरी झाला तरी आपण मी सुरुवातीला मध्ये मध्यंतरी सांगितलंय की हा भक्तिरस जो आहे हा खरा भक्तिरस तिकडच्या आमटीमध्ये पडला पाहिजे आणि आमटीमध्ये भक्तिरस पडला की सुंदर अशा प्रकारची आमटी होते आणि आमटी खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. का होत नाही तर हा भक्तिरस त्यामध्ये असतो. तेव्हा मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना विनंती करेन की ग्रामदैवत आहे सद्गुरू मठ जो आहे तो ग्रामदैवत आहे. या ग्रामदैवतामध्ये येत असताना कोणी मनामध्ये शंका ठेवू नका, कोणी भेद ठेवू नका आणि संशय तर अजिबातच ठेवू नका. जर संशय जर ठेवला तर नवपर्यंत तरी संशयामी घोर आणि कपाप नाही थोर तीर्थ विनाशाची वाघूर प्राणी आजची. तेव्हा सर्व नेम सर्व परमार्थ संप्रदाय याचं संपूर्ण ज्ञान मला आहे. तुम्ही ते संप्रदायाचे नेम आणि तुमचे नेम माझ्याकडे सांगू नका. माझे नेम ऐकायचे असतील तर ऐकायचे, नाही तर तुमच्या नेमाचं पालन करणारा मी बाबा नाही हे मी ध्यानात ठेवायचं. मठ या ठिकाणी सांगत आहे ना शेवटच्या सत्याच्या सांगत्याच्या प्रसंगी सर्व उपस्थित गावकरी आणि पंचकोशीतली सर्व मंडळी मी ज्यावेळेस पासून या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज म्हणून या ठिकाणी रुजू झालो त्यावेळेस पासून मी मठामध्ये आणि मठाच्या या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो. अजून सर्व मंडळींना आणि गावकऱ्यांना मठाविषयी जर सांगायचं झालं तर मी सांगणं काही योग्य नाही. परंतु सर्वांनी मिळून जर मठासाठी आपलं छोटस जरी योगदान दिलं तरी मठाचा आणखी आहे त्यापेक्षा जास्त उद्धार व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. मी स्वतः माझ्याकडनं जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न महाराज आणि जी कमिटी आहे यांना माहीतच आहे. मठाचं काम हाती घेतलेलं आहे. कुठेही कुणाचा स्वार्थ इथं न ठेवता सगळ्यांनी जर प्रांजळपणे सद्गुरूंच्या चरणी सेवा करण्यासाठी म्हणून जर या ठिकाणी प्रत्येकानं आपापलं योगदान दिलं तर नक्कीच मठाचा उद्धार होईल. आणि यापेक्षाही जेवढी मंडळी जमलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी तुम्हाला उत्सव साजरा होईल आणि मठाचाही उद्धार होईल. मी जास्त काय बोलत नाही महाराज. कीर्तनामध्ये तुमचा मान असतो, वारकरी संप्रदाय आहे ठीक आहे. परंतु काय असतं शेवटी मी बोलणं बरं नाही तरी सर्व मंडळींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या वेळेस माझी गरज पडेल प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षणाला ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल माझी मदत पाहिजे त्या ठिकाणी त्यावेळेस मी हजर राहील. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. 0 इंटरेस्ट EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी.